जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। काय सांगाल आपलं उमेदवार? कामगार संघटना म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही वेगवेगळे आंदोलनं, मोर्चे, निवेदनं या अधिकाऱ्यांपर्यंत देतोय, परंतु आजच्या दुनियेमध्ये ना अधिकारी ना राजकीय पक्ष कामगार संघटनांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांच्याकडे गांभीर्याने बघत नाही। त्यामुळे आता आम्ही निवडणूक रिंगणावर उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे। गिग वर्कर ज्यांना आम्ही रिप्रेझेंट करतो, म्हणजे स्विगी, झोमॅटो, ओलावरती काम करणारे जे कष्टकरी बांधव आहेत, त्यांची संख्या या 4 लोकसभा मतदारसंघ जे आमच्या जिल्ह्यामध्ये येतात, पुण्यामध्ये, पुणे, शिरूर, मावळ, बारामती, इकडे जवळपास 4 लाखाच्या आसपास गिग वर्कर्स आहेत आणि 16 लाख मतदार आहेत ज्या व्यवसायावरती अवलंबून आहेत। त्यांचे प्रश्न या इलेक्शनमध्ये सगळ्यांसमोर मांडण्यासाठी आणि मतपेटीतनं आंदोलन पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही 4 उमेदवार जे स्वतः गिग वर्कर्स आहेत, स्वतः रिक्षा हे आता आमचे उमेदवार आहेत, हे स्वतः रिक्षा ड्राईव्ह करतात। शरद पवार बारामतीतले उमेदवार आहेत, हे आमचे उमेदवार आहेत। मनोज बेताळ हे स्वतः टेम्पो चालक आहेत। अजून 2 उमेदवार आहेत, हे स्वतः कष्टकरी वर्गातले उमेदवार आहेत। स्वप्नील लोंढे जो मुलगा दररोज लोकांच्या घरी फूड घेऊन जातो, एक कॅब चालक आहेत, संतोष उबाळे म्हणून। असे अनेक वेगवेगळे गिग वर्कर्स या इलेक्शनला आम्ही उतरवले आहेत आणि या माध्यमातून आम्ही आमची ताकद राजकीय पक्षांना दाखवून देऊ। नवीन मागणी हेच असणार आहेत की जे आपले रिक्षा चालक आहेत त्यांचे ओपन परमिट बंद होणे, जे 4 व्हीलर चालक आहेत जे 4 ते 5 महिन्यापासून आपण सर्व अधिकाऱ्यांना निवेदन दिले, सर्व नेते मंडळांना निवेदन दिले होते, पण त्यांनी काय हे केलं नाही। त्यामुळे आपण हे त्यांचे टेम्पो चालक असतील जे 100च्या पावत्या होतात तिथं आज त्यांना 1500च्या 2000च्या पावत्या होतात। आणि जे स्विगीवाले आणि झोमॅटोवाले मुलं आहेत जे रस्त्यावरती रोडवरती 2 व्हीलरवरती फिरतात, त्यांचा जर ॲक्सिडेंट झाला किंवा त्यांना जर काही इजा झाली तर सरकारने गेल्या 10 वर्षापासून सगळं दुर्लक्ष केलेलं आहे। आणि जे कामगार वर्ग आहे, इतर कामगार वर्ग, त्या कामगार वर्गांच्या ज्या मागण्या आहेत, जसे की आपण बघतोय सफाई कामगार असो किंवा दुसरे कामगार जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करतात, अशा लोकांच्या प्रमुख मागण्या मांडण्यासाठी आपण खासदारकीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या मागण्या एकदम उचलणार आहोत।